मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात रासायनिक अभिक्रिया, अल्किल हलाइडच्या रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्किल हलाइड किंवा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड. अल्किल हलाइड कोणाकोणासोबत रिॲक्ट होतो आणि मग तो रिॲक्ट होतो तर कशा प्रकारे रिॲक्ट होतो, कोणता प्रोडक्ट तयार होतो, या सगळ्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून आजचा आपला जो भाग आहे तो आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्किल हलाइड. आता अल्किल हलाइड कोणत्या कोणत्या रिएजंट सोबत रिॲक्ट होतो, अभिक्रिया कशा प्रकारे घडते, या संबंधित माहिती घेऊया. आणि आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, अल्किल हलाइड 3 प्रकारच्या रिॲक्शन दाखवतोय. अल्किल हलाइड 3 प्रकारच्या रिॲक्शन दाखवतो. अल्किल हलाइड शोज 3 टाइप्स ऑफ रिॲक्शन. आता कोणकोणत्या रिॲक्शन? नंबर 1 सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. नंबर 2 एलिमिनेशन रिॲक्शन. नंबर 3 रिॲक्शन विथ मेटल. अशा 3 प्रकारच्या अभिक्रिया घ्यायच्या आहेत. 3 प्रकारच्या अभिक्रिया कोणकोणत्या आहेत? पहिली सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दुसरी एलिमिनेशन रिॲक्शन, तिसरी रिॲक्शन विथ मेटल. अशा 3 प्रकारच्या अभिक्रिया सविस्तरपणे या ठिकाणी आपण बघूया. पहिल्या रिॲक्शनला आपण सुरुवात करूयात, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, इथून आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, पॉज करून लिहून घ्या. पहा, पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात सबस्टिट्यूशन रिॲक्शनला. सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, इथून आपण स्टार्ट करू. बाबांनो, तुम्हाला माहित आहे अल्किल हलाइड 3 प्रकारच्या रिॲक्शन दाखवतोय. पहिली रिॲक्शन सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दुसरी रिॲक्शन एलिमिनेशन रिॲक्शन, तिसरी रिॲक्शन रिॲक्शन विथ मेटल. आता एका एका रिॲक्शन बद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, आता लिहिलं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय, हिथून आपण स्टार्ट करू. एसएन रिॲक्शन, एसएन रिॲक्शन म्हणायचं. एसएन रिॲक्शन सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक. समजलं का? ठीक आहे. मग आता नेमकं सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाला म्हणतात, इथून आपण स्टार्ट करू. पहा, समजा या ठिकाणी X आहे आणि हा तुमचा सबस्ट्रेट आहे. कोण आहे? सबस्ट्रेट. नीट आहे का बरं का? हा तुमचा सबस्ट्रेट. आता सबस्ट्रेट म्हणजे जिथं रिॲक्शन होते त्याला सबस्ट्रेट म्हणायचं. ज्याच्यामध्ये अभिक्रिया होणार आहे तो झाला सबस्ट्रेट. ठीक आहे. आता प्लस काय करू आपण इथं, KOH घेऊ. हा, आता हा K प्लस झाला, OH मायनस झाला. नीट आहे का बरं का? नीट आहे का बरं का व्यवस्थित? आता पहिल्यांदा मी सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय त्याची व्याख्या करतो. सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाला म्हणतात हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ. हा सबस्ट्रेट, ह्याच्यामधला हा एक ग्रुप, आणि आयटम म्हणा, ग्रुप म्हणा, काय म्हणा, त्याला आपण ग्रुप म्हणू. पुस्तकात व्याख्येमध्ये ग्रुप म्हटलंय. एक उदाहरण घेतलं आपल्याला. आता हे X म्हणजे एकच आहे, आयटम म्हणतील काही लोक, म्हणा आयटम, आपण त्याला ग्रुप असं म्हणू. ठीक आहे. आता हा सबस्ट्रेट, सबस्ट्रेट मधला हा कार्बन ह्या कार्बनला जोडला हा ग्रुप. ठीक आहे. आता हा ग्रुप काय करू आपण, रिप्लेस करू. आता हा X ह्या बाजूला जाईल आणि इकडचा हा OH मायनस न्यूक्लियोफाइल म्हणजे इकडचा ग्रुप इकडे येईल. बघा बरं का, नीट आहे का व्यवस्थित? रिॲक्शन कशी घडली तुमच्या समोर. आणि सर्वांना सबस्टिट्यूशन रिॲक्शन माहित आहे, माहित नाही असं नाही. तर तेच मी तुम्हाला पुन्हा एकदा पुस्तकातल्या भाषेत सांगतोय. पुस्तकात जी व्याख्या आहे ती समजावून सांगतोय. लक्षात घ्या सर्वांनी. ओके. आता मी काय घेतलं, सबस्ट्रेट घेतलं. सबस्ट्रेट मधला हा एक कार्बन आहे, ह्या कार्बनला हा एक ग्रुप जोडला आहे, X हा एक ग्रुप आहे. आणि हा ग्रुप काय होतोय, OH मायनस ह्या दुसऱ्या ग्रुपला रिप्लेस होतोय. म्हणजे कार्बनला, सबस्ट्रेट मधल्या कार्बनला जोडलेला एक ग्रुप हा दुसऱ्या ग्रुपनं रिप्लेस होतोय. समजलं का? आता रिप्लेस झाल्यावर पुढे काय मिळेल, प्रोडक्ट. हो का, काय बघा, हे C आहे की नाही, हे X गेलं इथं OH आलं, हे झालं प्रोडक्ट. नीट आहे का बघा व्यवस्थित? हे प्रोडक्ट, हे रिॲक्टंट. ज्याच्यामध्ये रिॲक्शन घडली ते रिॲक्टंट, हिकडचं रिॲक्टंट, हिकडचा प्रोडक्ट. तुम्हाला सर्वांना माहित आहे, त्याच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही, हे मला माहित आहे की. मग आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बऱ्याच लोकांना सबस्टिट्यूशन रिॲक्शन माहित नाही आणि सोपं आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपनं रिप्लेस होणे. एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपनं रिप्लेस होणे. संपली. दिस इज कॉल्ड ॲज द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. फार सोपी रिॲक्शन आहे, अवघड नाही.
परंतु तरी पण पुस्तकामध्ये ज्या भाषेमध्ये व्याख्या दिली आहे त्याच भाषेमध्ये आपण व्याख्या घेऊयात. व्हॉट इज मेंट बाय सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पहा आता काय घेतलं मी, हा सबस्ट्रेट, त्याच्यामधला कार्बन, त्याला जोडला हा ग्रुप रिप्लेस झाला दुसऱ्या ग्रुपनं. असं केल्यामुळं हिथला हा एक्स निघून गेला, तिथं OH आला आणि एक प्रोडक्ट मिळाला, हा प्रोडक्ट झालं. अजून एक महत्वाचं वाक्य सांगतो. मला सांगा ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? कोणतं आहे हायब्रिडायझेशन? sp3 हायब्रिडाइज्ड आहे. कसला? sp3 हायब्रिडाइज्ड आहे का? कसं बघायचं? आता ह्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड असेल तर sp3 हायब्रिडायझेशन असतं म्हणायचं. आता इथं बघा, हे रिॲक्शन व्हायच्या अगोदर, हे रिॲक्शन झाल्यावर प्रोडक्ट मध्ये आता कार्बन तोच आहे, हा कार्बन तोच आहे, बदललं नाही. आता मला सांगा ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? ह्या कार्बनचं कोणतं होतं? sp3. आता मला सांगा ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं असणार आहे? ह्याच्या भोवताली पण सिंगल बॉन्ड आहे. अरे तुम्हाला माहित आहे जर सिंगल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी असलेलं हायब्रिडायझेशन sp3 असते. तुम्ही मला का सांगणार आहात? आणि म्हणून हिथं जे हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझर, लय महत्वाचं वाक्य आहे, लय महत्वाचं आहे. लिहिलं बाबा. मला सांगा हिथं हायब्रिडायझेशन sp3, प्रोडक्ट मध्ये बी sp3. मग मला सांगा त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन बदललं का? हायब्रिडायझेशन मध्ये चेंज झाला का? हायब्रिडायझेशन मध्ये बदल झालेला नाही. असं जर असेल तर ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. बघा आता सगळी सांगितली माहिती. पुस्तकात व्याख्या जी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे की सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय. सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय ऐका, परत एकदा मराठीमध्ये ऐका बाबांनो. जर सबस्ट्रेट मध्ये असलेल्या कार्बनला जर एखादा ग्रुप जोडलेला असेल आणि तो ग्रुप दुसऱ्या ग्रुपनं रिप्लेस होत असेल आणि असं केल्यानंतर नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होत असेल आणि त्या प्रोडक्ट मध्ये तो जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन जर बदललेलं नसेल, इथं बी sp3 आहे, इथं बी sp3 आहे, म्हणजे बदललेलं नाही, नो चेंज इन द हायब्रिडायझेशन, तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कळलं का नाही कळलं? बघा सबस्ट्रेट मध्ये असलेल्या कार्बनला जोडलेला एखादा ग्रुप दुसऱ्या ग्रुपनं रिप्लेस होऊन नवीन प्रोडक्ट तयार होत असेल आणि असं होत असताना त्या कार्बनच्या हायब्रिडायझेशन मध्ये बदल होत नसेल, अशी अभिक्रिया जर घडत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सोपंच आहे, तुमच्या पुस्तकात दिलेला आहे तोच भाग तुमच्या समोर मी सांगितलेला आहे. म्हणून व्याख्या तुम्हाला माहित आहे. एखादा ग्रुप जर दुसऱ्या ग्रुपने रिप्लेस होत असेल, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन. आपली जुनी व्याख्या, ही बी व्याख्या तशीच आहे, थोडस डिटेल मध्ये दिलंय. मग आता कसं लिहावं लागेल बरं का? बघा, द ग्रुप विच इज अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ द सबस्ट्रेट इज रिप्लेस्ड बाय द another group to form the product without change in the state of hybridization. Without change in the state of hybridization. हायब्रिडायझेशनच्या स्टेट मध्ये काहीही बदल झालेला नाही. जो कार्बन ज्या ठिकाणी चेंज होणार आहे त्या कार्बनच्या हायब्रिडायझेशन मध्ये बदल होत नाही ते वाक्य लिहिले. नो चेंज विदाउट चेंज इन द स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन. ह्या शब्दाचा शब्दप्रयोग तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारची ही रिॲक्शन म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा, सबस्ट्रेट मध्ये असलेल्या कार्बनला जोडलेला ग्रुप जर दुसऱ्या ग्रुपने रिप्लेस होत असेल आणि असं करून प्रोडक्ट तयार होत असेल नवीन, आणि असं होत असताना त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन बदलत नसेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला, अशा प्रकारच्या रिॲक्शनला का म्हणायचं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. संपलं. मग आता व्याख्या तुम्ही कशी करणार? मग तो शब्द प्रयोग आपण या ठिकाणी डिफाईन करूयात आणि त्याची जी काय व्याख्या पुस्तकात दिलेली आहे ती या ठिकाणी आपण घेऊयात. when a group bonded to the किंवा अटॅच्ड म्हणा, when a group bonded to the carbon atom of the substrate is replaced by another group to form a new product without change in the state of
हायब्रिडायझेशन ऑफ द कार्बन. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट जो आहे त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या सहजपणे लक्षात येतील. ओके, झालं, संपलं व्याख्या. पुस्तकातली व्याख्या सांगितली. व्हेन ए ग्रुप bonded or attached to the carbon of substrate is replaced by another group to form a product, a new product without change in the state of hybridization of the carbon atom is called as substitution reaction. अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, आता सर्वांना कळालं. ठीक आहे, मी व्याख्या सांगत असताना तुमचं तुम्ही लिहून घ्या, तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. व्याख्या लिहून द्यायची का आवश्यकता नाहीये. ठीक आहे, एक भाग कळाला. सबस्टिट्यूशन होणे म्हणजे रिप्लेसमेंट. कळालं का? थोडक्यात सांगितलं, सबस्टिट्यूशन होणे म्हणजे रिप्लेस होणे. मग आता हेच थोडंसं व्यवस्थित सांगितलंय. आता व्यवस्थित कसं सांगितलेलं आहे? मग सबस्ट्रेट मध्ये असलेल्या कार्बनला जोडलेला एखादा ग्रुप जर दुसऱ्या ग्रुपने रिप्लेस होऊन एक नवीन प्रोडक्ट तयार होत असेल आणि असं होत असताना त्या कार्बनचं हायब्रिडायझेशनचं स्टेट बदलत नसेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असे म्हणतात. हो, म्हणतात. संपलं. हेच सांगितलं मी तुम्हाला मी आता इंग्लिशमध्ये. व्हेन a group bonded or attached to the carbon atom of a substrate is replaced by the another group to form a new product without change in the state of hybridization of the carbon atom. That type of reaction is called as the substitution reaction. कळलं का? अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा पुन्हा एकदा सांगतो. पुन्हा when a group bonded or attached to a carbon of the substrate is replaced by another group to form a new product without change in the state of hybridization of a carbon atom is called as substitution reaction. ठीक आहे, आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय. आता ह्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत. सबस्टिट्यूशन रिॲक्शनची सोपी व्याख्या सांगतो. रिप्लेस होणे, सबस्टिट्यूट होणे, विस्थापित होणे. सोपी व्याख्या आहे. ही व्याख्या पुस्तकातली आहे. हे बी सांगावं लागते ना, हे बी कळावं लागते. त्यासाठी मी तुमच्या समोर मांडली व्याख्या. व्यवस्थित लक्षात ठेवा आणि कमेंट करा कुठं का प्रॉब्लेम असेल तर, मग आपल्याला पुन्हा सुधारणा करता येईल. ओके, आता तुम्हाला माहित आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन पुन्हा दोन प्रकारच्या. एक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दुसरा प्रकार न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दोन प्रकारच्या रिॲक्शन सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग ह्याचा नेमका अर्थ काय होतो थोडक्यात बघू. थोडक्यात कळालं का? आपल्याला का रिॲक्शन बघायचं आहे तरी पण आपल्याला हे माहीत असावं या अनुषंगानं ही सगळी माहिती मी तुमच्या समोर सांगत आहे. तर आता हे दोन प्रकार कोणते त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. लिहून घ्या. बघा आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आत्ताच सांगितलं तुम्हाला मी सबस्टिट्यूशन रिॲक्शन दोन प्रकारच्या. एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दोन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ओळखायचं कसं न्यूक्लियोफिलिक आहे का इलेक्ट्रोफिलिक आहे थोडक्यात सांगतो. त्याच्या अगोदर आपण माहिती घेतलं पाहिजे बाबांनो. इलेक्ट्रोफाईल म्हणजे कोण? ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रोफाईल. बोला, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रोफाईल. आलं का लक्षात? आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे तो न्यूक्लियोफाईल. पॉझिटिव्ह चार्ज वाला इलेक्ट्रोफाईल, निगेटिव्ह चार्ज वाला न्यूक्लियोफाईल. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाईल, निगेटिव्ह चार्ज न्यूक्लियोफाईल. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाईल, निगेटिव्ह चार्ज न्यूक्लियोफाईल. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाईल, निगेटिव्ह चार्ज न्यूक्लियोफाईल. कळलं का नाही कळालं? लक्षात ठेवा, सांगितलं सोपं आहे. लय सांगायची गरज नाही तुम्हाला, कळायला पाहिजे. बघा ऐका हो का. आता हा एक्स आहे, हा एक ग्रुप आहे. आता हा रिप्लेस होतोय. जर रिप्लेस होत असेल तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. रिप्लेस होणं महत्वाचं आहे ना. आता दुसऱ्या ग्रुपला रिप्लेस होईल. आता इथं कोण आला? समजा हा इलेक्ट्रोफाईल आला हो का. समजा हा इलेक्ट्रोफाईल इथं आला आणि प्रोडक्ट आला. कसा आला हो का? असा प्रोडक्ट पाहिजे तुम्ही सी. आता हे एक्सच्या ठिकाणी कोण आला? ई आला. झालं इलेक्ट्रोफाईल आला. मग मला सांगा ही रिॲक्शन कसली आहे? सबस्टिट्यूशन आहे का? आहे. रिप्लेस झाले म्हणजे सबस्टिट्यूशन आहे. परंतु त्या ठिकाणचा ग्रुप हा
दुसऱ्या ग्रुपनं रिप्लेस झालाय, मान्य आहे, पण तो ग्रुप कोण आहे? इलेक्ट्रोफाईल. ऐका बरं का, जर या ठिकाणचा ग्रुप इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि जर या ठिकाणचा ग्रुप न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होत असेल, समजा इथं असा आला न्यूक्लिओफाईल आला, इथे न्यूक्लिओ खाली ठेवा, इथं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन संपलं. म्हणजे त्या सबस्ट्रेट मध्ये असलेल्या कार्बनला जोडलेला ग्रुप हा जर इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होत असेल तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जर त्या सबस्ट्रेट मध्ये असलेल्या कार्बनला जोडलेला ग्रुप जर न्यूक्लिओफाईलने रिप्लेस होत असेल तर मात्र त्याला म्हणायचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. संपलं. कशाने रिप्लेस होतो महत्वाचं आहे. इलेक्ट्रोफाईलने इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लिओफाईलने रिप्लेस झाला म्हणा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लिओफाईलने रिप्लेस झाल्यावर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. दोन उदाहरणं करायला लागली. हो का, इथला एच आहे, आता हा रिप्लेस झाला आणि हा कोण आहे? Cl प्लस आहे, म्हणजे कोण आहे? इलेक्ट्रोफाईल का, बरोबर का. या ठिकाणचा एच रिप्लेस झाला कशानं? इलेक्ट्रोफाईलने, आणि तयार झाला प्रॉडक्ट. इथे लिहिले नाव आहे क्लोरोबेन्झीन. मला सांगा ही रिॲक्शन कोणत्या प्रकारची आहे? तुमचं उत्तर एकच असेल, दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन because in this reaction hydrogen atom is replaced by the electrophile that is nothing but Cl plus. कळलं का? कळलं नाही झालं. आता ही दुसरी अभिक्रिया बघा, हा Br रिप्लेस झाला, आता Br निघून गेला, त्याच्या ठिकाणी OH मायनस आला म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे न्यूक्लिओफाईल आहे, आणि इथे आला न्यूक्लिओफाईल म्हणजे या ठिकाणचा Br न्यूक्लिओफाईल रिप्लेस झाला. मग मला सांगा ही रिॲक्शन कोणती आहे? आणि आला प्रोडक्ट CH3OH मिथिल अल्कोहोल. ही रिॲक्शन कोणत्या प्रकारची आहे? तर ही रिॲक्शन आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. संपली. कळालं? हा. आणि आपल्याला जो भाग बघायचा आहे तो बघायचा आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिकचा भाग आपल्याला नाही, पण दोन्ही शब्द माहित पाहिजे आपल्याला, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये. आपल्याला बघायचा आहे अल्किल हलाइडच्या रासायनिक अभिक्रिया. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकारची अभिक्रिया कोणती? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तुम्हाला माहित आहे अल्किल हलाइड हा सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो, परंतु कोणत्या प्रकारचं सबस्टिट्यूशन? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर आता आपण घेऊयात इन डिटेल न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. झालं. पुढच्या दोन इलिमिनेशन रिॲक्शन आणि रिॲक्शन विथ मेटल ते नंतर बघू आपण. तर सुरुवात करूयात आपण आपल्या नवीन भागाला, ज्याचं नाव आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. स्टार्ट करूयात. इथे हेडिंग येतो मी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. व्यवस्थित बघायचं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन लिहिलं मी, व्यवस्थितपणे लिहिले. हेडिंग तुमच्या समोर आहे इलेक्ट्रोफिलिक नाही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा आता याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या लक्षात येणं फार महत्वाचं आहे. ओके, हां लिहिलं आपण सगळं. ओके, पहा आता ही रिॲक्शन आहे, न्यूक्लिओफाईल आहे, बरोबर आहे का. आता कसं रिॲक्शन आपल्याला नेमकी, आता तुम्हाला माहित आहे रिॲक्शन कुणाच्या बघायच्यात आपल्याला? अल्किल हलाइडच्या. आता अल्किल हलाइड कसं तेवढं काढू आपण, बाकीचा संबंध नाही. आपला पूर्ण संबंध कुणाशी? अल्किल हलाइडशी. त्याच्याबद्दलचीच माहिती घेऊ. आणि एक वाक्य विसरू नका. आता सगळी माहिती बघितली आपण, परंतु एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. अल्किल हलाइड हा कसल्या प्रकारच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो? अल्किल हलाइड हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. बस एवढं वाक्य लक्षात ठेवा, म्हणजे संपलं. कळालं का नाही कळालं? हा. आता बघा हे घेतलं आपण C आणि हे X म्हणजे हॅलोजन. हे कोण आहे? अल्किल हलाइड झालं. आणि तुम्हाला माहित आहे ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. X ची इलेक्ट्रॉनला खेचून घ्यायची शक्ती जास्त आहे, म्हणून या ठिकाणचा बॉन्ड थोडं इकडे झुकते, ह्याच्याकडे X कडे आकर्षित होत आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती चार्ज येतो
निगेटिव्ह, ह्याच्यावरती येतो पॉझिटिव्ह. नीट ऐका बरं का, नीट ऐका मी काय सांगलो हो का. आता मी काय सांगलो ऐका व्यवस्थित. हा, या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी काय झालं बाबांनो, एक्स ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता तुम्ही म्हणसाल गुरुजी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय. अरे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घ्यायची शक्ती, पॉवर टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. स्वतःकडे इलेक्ट्रॉनला खेचून घ्यायची जी शक्ती असते ना, त्याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कळालं का. झालं. मग आता एक्स ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ह्या कार्बनपेक्षा, म्हणून या ठिकाणचा इलेक्ट्रॉन, भागीदारी केलेला इलेक्ट्रॉन एक्स कडे झुकेल. बरोबर का. हा बाबू जरा बचके रे. आता हिकडचा इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे चाललाय एक्स कड, त्याच्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा बॉन्ड कसा आहे, पोलार. हे सांगायचं मला. सीएक्स बॉन्ड हा पोलार आहे. आता तुम्ही म्हणता गुरुजी पोलार म्हणजे काय. गुरुजी पोलार म्हणजे काय. अरे पोलार म्हणजे फार सोपं रे. पोलार म्हणजे अशा प्रकारचा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज बी आहे, निगेटिव्ह चार्ज बी आहे. अशा प्रकारचा मॉलिक्यूल ज्या मॉलिक्यूलमध्ये दोन्ही चार्ज आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तो पोलार आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही चार्ज असलेला मॉलिक्यूल म्हणजे पोलार मॉलिक्यूल. संपलं. आता हा पोलार मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हो का, प्लस लिहू पाहिजे इथं, लिहू प्लस काही लिहू माघारी असं. हा न्यूक्लियोफाईल, हा न्यूक्लियोफाईल. आता इथला एक्स काय होईल, हो का, इथला एक्स निघून जाईल. इथला एक्स निघून गेला आणि त्या ठिकाणी कोण आला, न्यूक्लियोफाईल आला. मागून अटॅक करते, बॅक साइड अटॅक, बॅक साइड अटॅक. मागून अटॅक केले की बॅक साइड अटॅक. किंवा समोरून लिहा, का फरक पडत नाही, समजून तर घ्यायचा आपल्याला. बरं आपले मेकॅनिझम लिहायचं नाही. हो का, हा एक्स काय झाला, निघून गेला. त्या ठिकाणी कोण आला, न्यूक्लियोफाईल. म्हणजे प्रोडक्ट होगा. बघा प्रोडक्ट कसा आहे, हे कार्बन आहे की नाही. आणि मग इथं काय आलं, येस, ह्या ठिकाणी कोण आलं, न्यूक्लियोफाईल. प्लस ते एक्स मायनस निघून गेलं. संपलं. बघा हे कोण आहे, अल्किल हालाईड. त्याच्यावरती न्यूक्लियोफाईलचा अटॅक झाला. हा न्यूक्लियोफाईल आहे. कोण का असता न्यूक्लियोफाईल. ह्याच्यामधला हा बॉन्ड तुटतो, एक्स निघून जातो आणि एक्स काय झाला रिप्लेस कशानं, न्यूक्लियोफाईल. आणि मग प्रोडक्ट आला. हे कळाले तुम्हाला. अजून सांगतो डबल. बघा हे असू दे, असू दे, आपल्या भाषेत सांगतो. आर एक्स प्लस न्यूक्लियोफाईल झालं. हे असं सोपं लिहा. हे कळालं चांगलं आहे, नाही कळालं हे लक्षात ठेवा. बघा ह्याच्यामधला हा एक्स काय होतो, रिप्लेस होतो. आता आला कोण, हा कोण आहे, न्यूक्लियोफाईल. हा काही आला. म्हणजे या ठिकाणचा एक्स, या ठिकाणचा हॅलोजन हा कशाने रिप्लेस झाला, न्यूक्लियोफाईलनं. मग काय प्रोडक्ट लिहिलं का, आर ला आर, तिथं आला NU आणि पुढे गेला प्लस एक्स. एक मिनिट, प्लस एक्स मायनस झालं. म्हणजे या अभिक्रियेमध्ये इथला जो एक्स आहे तो कशाने रिप्लेस झाला, न्यूक्लियोफाईलने. आणि प्रोडक्ट आला. हा कोण आहे, अल्किल हलाईड. आणि हा तुमचा प्रोडक्ट कोणता का असं नाही, ह्याला प्रोडक्ट म्हणून आपण. दिस इज द प्रोडक्ट. ओके, हे कोण आहे, तसंच होतं हे बी, अल्किल हलाईड. कळालं का, काय झालं, प्रोडक्ट जे असेल ते असेल. संपलं. बघा दिसते का, बघतो पुन्हा घोळवाचा. अजून दिसला आली की, हां महत्वाचं दिसलं आली, बाकीचं नका दिसणार. चालते, जेवढं लागते तेवढं तर दिसलं आली. ओके चला, झालं झालं. मी म्हणलं ही रिॲक्शन कसली, दिस इज द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. का बरं, कारण इथला एक्स काय झाला, न्यूक्लियोफाईल रिप्लेस झाला. एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवायचं, अल्किल हलाईडच्या ज्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत सर्वच्या सर्व न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. आणि प्रत्येक रिॲक्शन मध्ये तुमच्या अल्किल हलाईड मधला हॅलोजन ॲटम हा रिप्लेस होतो न्यूक्लियोफाईलला. हे वाक्य दुसराच नाही, अल्किल हलाईड मधला हॅलोजन हा रिप्लेस होतो. जावं कुणाला लागणार आहे, एक्सला, हॅलोजनला. येणारा कोण आहे, न्यूक्लियोफाईल. झालं. मग तो न्यूक्लियोफाईल इथे येतो, संपली रिॲक्शन. एक्स इथला CX बॉन्ड ब्रेक होतो, एक्स निघून जातो, त्या ठिकाणी न्यूक्लियोफाईल येतो आणि प्रोडक्ट मिळतो. सगळे रिॲक्शन अशा. म्हणून लक्षात घ्या, अल्किल हलाईडच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि सर्व रिॲक्शन मध्ये हॅलोजन ॲटम हा रिप्लेस होतो न्यूक्लियोफाईलनं. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात. अशा प्रकारची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि या रिॲक्शन मध्ये क्रियाशीलता कसं आहे बघा, क्रियाशीलता टर्शरी
अल्किल हलाइड हा सगळ्यात जास्त क्रियाशील, त्याच्याहून कमी सेकंडरी अल्किल हलाइड आणि सगळ्यात कमी प्रायमरी अल्किल हलाइड. क्रियाशीलता आहे अल्किल हलाइडची. सगळ्यात जास्त क्रियाशील कोणता अल्किल हलाइड? टर्शियरी अल्किल हलाइड सर्वात जास्त क्रियाशील, त्याच्यापेक्षा सेकंडरी कमी, त्याच्यापेक्षा प्रायमरी कमी. म्हणजे प्रायमरी अल्किल हलाइड सगळ्यात कमी क्रियाशील आणि टर्शियरी अल्किल हलाइड सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह, त्याची क्रियाशीलता सर्वात जास्त. हे पण तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अजून एक वाक्य सांगतो, कोणता हॅलोजन सगळ्यात जास्त क्रियाशील आहे? पहिल्यांदा आय, पुन्हा Br आणि पुन्हा Cl. अशा प्रकारे त्यांचा क्रम आहे. त्यांची जी क्रियाशीलता आहे ती अशा प्रकारची आहे. ती पण क्रियाशीलता आपण थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ते पण इथं थोडक्यात लिहितो पहा. Ri is more reactive than Rbr and Rbr is more reactive than Rcl. ही त्याची क्रियाशीलता आहे. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हा सगळा भाग तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल, सांगायची का आवश्यकता नाही. आणि आता आपण सुरुवात करूयात. आता काही रिएजंट घेतो आणि त्याच्यामध्ये कोणता न्यूक्लियोफाइल आहे ते बघू सांगतो. आणि मग उद्यापासून आपण एकेका रिॲक्शनला सुरुवात करू. रिॲक्शन शिकवायच्या अगोदरचा भाग आहे, समजलं का? तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, बघा आता ह्या प्रत्येकामध्ये न्यूक्लियोफाइल कोण आहे बघू. ह्याची फोड करू आपण. ह्याची फोड कशी होईल? K+ आणि OH-, म्हणजे OH- हा न्यूक्लियोफाइल झाला. पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये OH- हा न्यूक्लियोफाइल आहे. ह्याची फोड करा. Na+ आणि OH-, बघा सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये सुद्धा OH- हा न्यूक्लियोफाइल आहे. AgOH बघा, Ag+ आणि OH-, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा OH- हा न्यूक्लियोफाइल आहे. KCN बघा, K+, CN-, हा न्यूक्लियोफाइल आहे. ह्याची फोड करा. Ag+ आणि NC-, इथं पण NC- हा न्यूक्लियोफाइल आहे. ह्याची फोड करा. Na+ आणि RO-, हा न्यूक्लियोफाइल आहे. ह्याची फोड करा. H+ आणि NH2- हा न्यूक्लियोफाइल आहे. ह्याची फोड करा. K+ आणि NO2-. हे सगळे न्यूक्लियोफाइल्स आहेत. निगेटिव्ह चार्ज असलेले म्हणजे न्यूक्लियोफाइल. OH-, OH-, CN-, NC-, RO-, NH2-, NO2- हे सगळे निगेटिव्ह चार्ज असलेले म्हणजे न्यूक्लियोफाइल. हे रिएजंट आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोफाइल. अशा प्रकारे आज आपण फक्त बेसिक माहिती घेतली. उद्या आपण स्टार्ट करू प्रत्यक्ष रिॲक्शनला. तोपर्यंत धन्यवाद.